जे महाराष्ट्र भावांनो भावांनो तुम्ही ट्रेडिंग करायचा विचार करताय आणि तुमच्याकडे कॅपिटल नाही किंवा भावांनो तुम्हाला सपोर्ट करणारं कोणाला नाही, तर भावांनो एक नॉर्मल तुम्हाला मी माझी स्टोरी सांगतो ना भावांनो. तुम्हाला मी मोटिवेट करणार आहे ना मी तुम्हाला खोटं बोलणार आहे. जे काय आहे ते भावांनो तुम्हाला रिअल सांगणार आहे. आता नॉर्मली जर बघायला गेलं, एक शेतकऱ्याचं साधारण पोरग एक चांगल्या लेवलनी एक चांगला ट्रेडर बनू शकतंय का? नॉर्मल आहे भावांनो. जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा ना माझ्याकडे मोबाईल होता भावांनो, ना माझ्याकडे पैसा होता, ना भावांनो घरच्यांचा सपोर्ट होता. होता तो फक्त आणि फक्त माझ्या लाईफमध्ये संघर्ष होता. आता भावांनो तुम्ही विचार करा की एखाद्या पोराकडे मोबाईल नाही, बरं 10वी त्याला भावांनो जसं की कॉल आला, कॉल कॉल उचलता येत नाही भावांनो. त्या टायमाला असा अँड्रॉइड मोबाईल असायचा. अँड्रॉइड मोबाईल असताना म्हणजे लोकांचा त्याचा हा आयफोन आहे, सोडून द्या हाचा विषय. पण भावांनो जेव्हा उचलायचं तेव्हा खूप भारी वाटायचं की आपल्याकडे पण मोबाईल असायला पाहिजे, हे असायला पाहिजे, ते असायला पाहिजे. जेव्हा भावांनो मला 10वीला चांगले मार्क पडले तेव्हा माझ्या पप्पांनी स्वतःला मोबाईल घेतला अँड्रॉइड. आणि भावांनो त्या मोबाईलवरून स्टार्ट झाली तुमच्या VIP ट्रेडरची जर्नी. आता नॉर्मल भावांनो बघा, पप्पाचा मोबाईल असायचा. पप्पाचा मोबाईल काय 24 तास माझ्याकडे नसायचा. सिंपल साधी गोष्ट आहे. 1-2 तास द्यायचा. पण पहिल्या वेळेस भावांनो मी PUBG खेळलो. पण मला त्याच टायमाला समजलं की PUBG खेळून आपलं आयुष्य घडणार नाही. आपल्याला आयुष्य घडायचं असेल तर आपल्याला काहीतरी जगावेगळं करणं हवे. मग भावांनो मी ॲनालिसिस केले, भरपूर सारे बिझनेस बघितले, त्यात मला मार्केट दिसलं. आता म्हणलं या मार्केटमध्ये आपल्याला मास्टर की मिळवायची किंवा या मार्केटमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे. पण भावांनो म्हणतो ना आपण एक सुरुवात कुठून तरी करावं लागते. कारण जेव्हा मला स्टार्ट करायचं होतं तेव्हा भावांनो पुढं सगळा ब्लँक होता, अंधार होता, अंधार. काहीच माहीत नव्हतं रस्ता कोणता आहे आणि कसं मी सक्सेसपर्यंत जाईल काहीच माहीत नव्हतं. आता भावांनो तुम्हाला तरी सपोर्ट करायला तुमचा भाऊ एनी टाईम एनिवे तुमच्यासोबत आहे. त्यामुळे भावांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला प्रॉपर रोडमॅप देणार आहे. जेवढा वेळ भावांनो मला लागला तेवढा वेळ तुम्हाला लागणार नाही. 3 ते 4 महिन्यात एक तुम्ही नेक्स्ट लेवलचे ट्रेडर होऊ शकतात. हो भावांनो, खरं ऐकताय तुम्ही. का नाही होऊ शकत? ह्या जगात इम्पॉसिबल असं काहीच नाही भावांनो. फक्त तुम्हाला प्रॉपर रोडमॅप माहिती असणं गरजेचं आहे आणि प्रॉपर तुमच्याकडे टाईम असणं गरजेचं आहे. भावांनो त्या टायमाला माझ्याकडे मोबाईल पप्पाचा असायचा, माझ्याकडे तर मोबाईल आला नाही. आणि भावांनो ट्रेडिंगला मी स्टार्ट केलं जेव्हा मी लातूरला गेलो. आणि पाठीमागं बसल्याच्या नंतर भरपूर साऱ्या भावांनो यूट्यूबला स्टोरी आहेत. मला हे तुम्हाला माझी स्टोरी नाही सांगायची, माझा तुम्हाला रिॲलिटीमध्ये संघर्ष सांगायचा आहे. कारण भावांनो जेव्हा लॉसची फेज असते ना, ती फेज भावांनो दुश्मनावर पण येऊ नये, आपल्या माणसावर तर नाहीच आली पाहिजे. म्हणतो ना भावांनो, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयश हे प्रत्येकाला भावांनो भोगावंच लागतं. तसंच भावांनो आज तुम्ही लॉसमध्ये असाल किंवा एक ट्रेडिंग स्टार्ट करण्याचा भावांनो विचार करत असाल तर प्रॉपर रोडमॅपने या, वाट चुकवू नका. जर चुकला तर भावांनो यशापर्यंत जायला भावांनो तुम्हाला लेट होईल. त्यामुळे भावांनो तुम्ही मला फॉलो करा. तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्याची जिम्मेदारी तुमच्या भावावर सोडा. भावांनो तुम्हाला एक चांगल्या लेवलने एक ट्रेडर बनायचं असेल ना, तर भावांनो तुम्ही निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या. त्याचबरोबर भावांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. कारण भावांनो इथं तुम्हाला मी बेसिक भरपूर सारे व्हिडिओ बनवणार आहे. कारण भावांनो माझ्या भावंडांना समजलं पाहिजे की नाही ट्रेडिंग काय असते, ट्रेडिंग कशा पद्धतीने केली जाते, ह्या सगळ्या गोष्टीचे भावांनो तुमचे जे डाऊट्स आहेत सगळे मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार. आता भावांनो आपण वळूया आपल्या विषयाकडे. भावांनो माझा जेव्हा 5,000 लॉस झाला तेव्हा मी काय केलं तर मी हे बऱ्याच यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलेले. पण भावांनो त्यानंतर माझा परत एक लॉस झालेला आहे. एक्झॅक्टली लॉस मला एवढा काय आठवत नाही, पण प्रसंग चांगला आठवतोय. भावांनो त्यावेळेस आहे ना मी पैसे आहे ना माझ्या घरच्याकडून घेतले होते आणि खूप साऱ्या मेहनतीचे पैसे होते. आणि म्हणतो ना आपण लालच, कारण प्रत्येक माणसात लालच असते, प्रत्येकाला मोठं व्हायचं असते. तसंच भावांनो मलाही लवकरात लवकर भावांनो मला मोठं व्हायचं होतं, घरच्यांची परिस्थिती चेंज करायची होती. पण भावांनो बघा, तूप खाल्लं की आपल्या गावठी भाषेत म्हणतो ना रूप येत नाही. तसंच भावांनो लगेच स्टार्ट केलं म्हणजे लगेच सक्सेस भेटत नाही, वेळ लागतो. वेळ हा प्रत्येकाला लागतो. तसंच भावांनो त्यावेळेस जो लॉस झाला ना भावांनो, त्या लॉसने भरपूर काही शिकवलं मला की तुला जर मोठं व्हायचं असेल तर प्रॉपर रोडने जावं लागणार आहे. तुला लालच नावाची गोष्ट ही तुझ्यात नसली पाहिजे. तू निस्वार्थपणे मार्केटला बघ. एक दिवस मार्केट तुला एवढं देईल की तुला घेता पण येणार नाही. मग त्यामुळे भावांनो तुम्ही लॉसमध्ये ना टेन्शन घेऊ नका. प्रॉपर वेने यायचं तुम्हाला हे डोक्यात ठेवा. आणि भावांनो तुम्ही जर मार्केट सोडण्याचा जर प्लॅन करत असाल ना, तर हा खूप मोठा चुकीचा निर्णय तुम्ही घेताय. कारण भावांनो बघा, तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही स्वतः अपडेट करू शकत नाहीत किंवा अपडेट होऊ शकत नाहीत. तुम्हाला अपडेट व्हायचंय. बघा जसं की आयफोनचं व्हर्जन येतं, तरच भावांनो आपलं पण व्हर्जन झालं पाहिजे. मी म्हणतो या जगात इम्पॉसिबल असं काही नाही, फक्त जिद्द पाहिजे. त्यावेळेस भावांनो अक्षरशः तुम्हाला सांगतो पूर्णपणे म्हणजे एक संपल्यातच जमा होतो मी, असं संपलेलो होतो.
काय होतं आपल्याकडे. पण भावांनो म्हणतो ना, जेवढं होतं तेवढं सगळं संपलं होतं. आयुष्यात वाटलं की इथून पुढं ट्रेडिंग हा शब्द पण ऐकायचा नाही. पण म्हणतो ना भावांनो, सवय खूप वाईट असते. ऑलरेडी मी 2-3 वर्ष दिलेले होते. मार्केटचा अभ्यास केलेला होता. ती माझी सवय भले सुटली नाही, अभ्यास सुटला, सगळ्या गोष्टी सुटल्या, भले घरचे सुटले, पण माझं मार्केट हे माझ्याकडून सुटलं नाही. भावांनो, परत म्हणलं 2 ते 3 दिवसानंतर नाही म्हणलं. आपला हार मानायचे नाही म्हणलं. 2 वर्ष हे मी दिलेलेत, हे मला वाया घालायचे नाहीत. आणि भावांनो, परत एका नव्या जिद्दीने स्टार्ट केलं आणि आज तुमचा व्ही-आय-पी ट्रेडर तुमच्यासमोर आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं एवढं होतं, की त्यावेळेस भावांनो मी जर कदाचित सोडून दिलं असतं, तर आज मी इथपर्यंत नसतो. मग तुम्ही खचलाय ना, खचू नका. ठीक आहे. जे काही झालंय ते भावांनो प्रिव्हियस तुमची जी मेमरी आहे ती डिलीट करून टाका. हां, जी तुम्ही चूक केली किंवा ओव्हर ट्रेडिंग केली किंवा तुमच्याकडून काय चुकी झाली भावांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. भावांनो इथं मोठं कोण होतं माहिती आहे का? या मार्केटची रिॲलिटी तुम्हाला सांगतो. मोठं कोण होतं? झालेली चूक जो सुधारतो, जो अपडेट करतो, तोच मोठा होतो. उगाच भावांनो इथं कुणीही मोठं होत नाही हां. आणि कुणीही प्रॉफिटेबल ट्रेडर होत नाही. आता तुम्हाला बरेच जण सांगतात, तुम्हाला प्रॉफिट घेता आला पाहिजे, प्रॉफिट घेता आला पाहिजे. पण मी तुम्हाला म्हणतो भावांनो, तुम्हाला एक ठराविक लॉस पण घेता आला पाहिजे. जर तुम्हाला ठराविक लॉस घेता येत असेल, तर तुम्ही भावांनो मार्केटमध्ये एक नेक्स्ट लेव्हलनी, चांगल्या लेव्हलनी ग्रो करू शकता. भावांनो, आता नॉर्मली जर बघायला जर गेलं, तर भावांनो मी एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्यात. मी माझे अनुभव तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल. फक्त तुम्हाला करायचंय काय? आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि त्याचबरोबर भावांनो, कुणाला काही डाउट्स येत असेल, कुणाला ट्रस्टेड ब्रोकर पाहिजे असेल किंवा भावांनो कुणाच्या काही शंका असेल, तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही बिनधास्त कॉन्टॅक्ट करू शकताय भावांनो. आणि भावांनो, त्याचबरोबर भावांनो, ह्या YouTube चॅनलवर बेसिक आणि ॲडव्हान्स लेव्हलचं पण नेक्स्ट लेव्हलचं भावांनो आपल्या गावठी मराठी भाषेत भावांनो मी व्हिडिओ टाकायला चालू करणार आहे आणि इथं भावांनो नॉलेजचे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भावांनो बघा, मी सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतोय, तर तुम्ही का नाही करू शकत? देवाने तुम्हालाही 2 हात दिलेत, मलाही 2 हात दिलेत. देवाने तुम्हाला डोकं दिलंय, मला डोकं दिलंय. त्यामुळे भावांनो हार मानू नका. आपला प्रत्येक मराठी माणूस हा मोठा झाला पाहिजे आणि भावांनो त्याला सोबत घेऊन तुमचा भाऊ चालणार आहे. त्यामुळे भावांनो तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका असेल, बिनधास्त येऊन भेटत चलवा. मला तुमचे डाऊट सांगत चला. आपण सगळे मिळून बसून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. कारण भावांनो आपली मराठी कम्युनिटी बनली पाहिजे. आपले मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. भावांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या भावांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि भावांनो लाईव्ह स्ट्रीमिंगला यायला विसरत जाऊ नका. भावांनो रोज मी लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्या YouTube चॅनलवर घेतो. त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंगला विसरू नका. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.